मनात कधी असा विचारही आला नसेल की जर श्रद्धेच्या ठिकाणीच विश्वासाला तडा गेला तर? भक्तांनी अर्पण केलेला पैसा, देवस्थानाची मालमत्ता आणि प्रशासनावर असलेला विश्वास या सगळ्यांवरच मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील श्री संत बाळूमामा देवस्थान ट्रस्ट, जे महाराष्ट्रासह देशभरातील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान आहे, तिथे तब्बल 60 कोटी रुपयांच्या कथित घोटाळ्याचा आरोप समोर आला आहे. पण हा घोटाळा नेमका कसा झाला, कोणत्या व्यवहारांमध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे आणि ज्यांच्याकडे देखरेखीची जबाबदारी होती तेच या प्रकरणात संशयाच्या भोवऱ्यात कसे अडकले, हे सगळं आज आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी सृष्टी आणि तुम्ही पाहताय धक्काबुक्की. या प्रकरणाची सुरुवात देवस्थानाच्या आर्थिक आणि मालमत्ता व्यवहारांमधील अनियमिततेच्या तक्रारींमधून झाली. प्राथमिक माहितीनुसार देवस्थान ट्रस्टच्या खात्यांमध्ये आणि जमीन व्यवहारांमध्ये मोठ्या प्रमाणात फेरफार झाल्याचा आरोप आहे. या व्यवहारांचा संबंध केवळ काही लाख रुपयांपुरता मर्यादित नाही, तर प्रकरणाची व्याप्ती कोट्यवधींमध्ये असल्याचं समोर आले. विशेष म्हणजे देवस्थानच्या निधीतून 55 लाख रुपयांचा धनादेश कोणतीही योग्य कायदेशीर मंजुरी न घेता कंत्राटदाराला दिल्याचा आरोप आहे. म्हणजेच नियमांना बगल देत आर्थिक व्यवहार झाल्याची शंका तपास यंत्रणांना आली. याचबरोबर 2 वेगवेगळ्या जमिनींच्या खरेदी व्यवहारांमध्येही मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे. देवस्थानासाठी करण्यात आलेल्या जमीन खरेदी व्यवहारात कागदोपत्री घोळ झाल्याचा संशय आहे. मिळालेल्या माहितीनुसार या व्यवहारांमध्ये बनावट किंवा चुकीची कागदपत्र तयार करून देवस्थानाच्या मालमत्तेत आणि निधीत मोठा अपहार झाल्याचा आरोप करण्यात आलाय. ही जमीन कोणासाठी घेतली गेली, किती किमतीला घेतली गेली आणि व्यवहारात प्रत्यक्ष फायदा कोणाला झाला, हे सर्व प्रश्न आता तपासाचा भाग बनले आहेत. अशा प्रकरणांमध्ये जमीन व्यवहार हे अनेकदा सर्वात संवेदनशील असतात, कारण येथे किंमत, नोंदी, मंजुरी आणि दस्तऐवजांची सत्यता या सगळ्यांची काटेकोर तपासणी आवश्यक असते. आणि इथेच कथित घोटाळ्याचा केंद्रबिंदू असल्याचा संशय घेतला जातोय. या प्रकरणात सर्वाधिक चर्चेत असलेलं नाव म्हणजे तत्कालीन धर्मादाय निरीक्षक रागिणी खडके. त्यांच्यावर आधीच निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे, कारण देवस्थानाच्या कारभारावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी त्यांच्याकडे असताना त्यांनीच पदाचा गैरवापर केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार संबंधित कंत्राटदार आणि देवस्थान समितीचे तत्कालीन तसेच विद्यमान पदाधिकारी यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आलाय. म्हणजेच हे प्रकरण केवळ एका अधिकाऱ्यापुरतं मर्यादित नाही, तर यामध्ये प्रशासकीय, आर्थिक आणि संस्थात्मक स्तरावरील अनेक व्यक्तींचा सहभाग असल्याचा संशय आहे. संत बाळूमामा देवस्थान हे केवळ एक मंदिर नाही, तर लाखो भक्तांच्या श्रद्धेचं केंद्र आहे. इथे येणाऱ्या भाविकांकडून मोठ्या प्रमाणात दान जमा होतं आणि त्या निधीचा उपयोग देवस्थानाच्या विकासासाठी, व्यवस्थापनासाठी आणि धार्मिक कार्यासाठी होणं अपेक्षित असतं. यामुळेच राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. वारकरी संप्रदायातील अनेक जण आणि स्थानिक भाविकांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी मागणी केली आहे आणि काही संघटनांनी तर थेट CID चौकशीची मागणी देखील केली आहे. सध्या पोलीस आणि आर्थिक गुन्हे शाखा या प्रकरणाचा तपास करत आहेत. देवस्थानच्या मूळ कागदपत्रांची पडताळणी, धनादेशांचे तपशील, जमीन खरेदीची कागदपत्र, मंजुरीची प्रक्रिया आणि कोणत्या टप्प्यावर नियम मोडले गेले याचा शोध घेणं सुरू आहे. तपासात आणखी कोण कोण सहभागी होते, बनावट कागदपत्र कुणी तयार केली आणि पैसे नेमके कुठे वळवले गेले, हे प्रश्नही उलगडले जात आहेत. आणि या प्रकरणात आणखी काही नावे समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही, कारण अशा आर्थिक गैरव्यवहारांमध्ये अनेक स्तरांवर समन्वय आवश्यक असतो. म्हणूनच तपास केवळ निलंबनापुरता थांबणार नाही, तर त्यातून सखोल जबाबदारी निश्चित केली जाण्याची शक्यता आहे. भक्त आपल्या श्रद्धेने देवस्थानाला दान देतात. तो पैसा मंदिराच्या सेवेसाठी, विकासासाठी आणि धार्मिक कामांसाठी वापरला जाईल, ही त्यांची अपेक्षा असते. पण जर त्याच पैशाचा गैरवापर झाला तर तो फक्त आर्थिक अपहार राहत नाही, तर भावनिक विश्वासघातही ठरतो. आणि याच कारणामुळे या प्रकरणावरून मोठा जनक्षोभ निर्माण झाला आहे. लोकांना वाटतं की ज्यांच्या हातात देखरेखीची जबाबदारी होती
त्यांनीच जर नियम मोडले तर अशा देवस्थानांवरील विश्वास कसा टिकणार? आणि हा प्रश्न आता फक्त बाळूमामा देवस्थानापुरता नाही तर अनेक धार्मिक संस्थांच्या कारभारावरही सावली टाकणारा ठरतो आहे. तर बाळूमामा देवस्थानातील कथित घोटाळा हा केवळ एक आर्थिक गैरव्यवहार नाही तर श्रद्धा, प्रशासन आणि जबाबदारी यांच्यात झालेला गंभीर तुटीचा प्रकार आहे. 55 लाखांच्या धनादेशापासून ते जमीन व्यवहारांपर्यंत आणि एकूण 60 कोटींच्या कथित घोटाळ्यापर्यंत तपासाचा आवाका मोठा आहे. आता सगळ्यांचं लक्ष पोलीस तपास, इकॉनॉमिक ऑफेन्सेस विंग EOW चौकशी आणि संभाव्य पुढील कारवाईकडे लागला आहे. आणि या सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न अजूनही तसाच आहे, भक्तांच्या श्रद्धेचा पैसा नेमका गेला कुठे? हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि या संदर्भातील अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.